नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण आहे ना डीप नेक ब्लाउजचा सुंदर असा बॅक नेक बनवणार आहोत। तर यामध्ये बऱ्याचदा बघा आपल्याकडे असे ब्लाउज पीस येतात की ज्यामध्ये फक्त स्लीव्ससाठी काट असतात आणि अगदी स्लीव्स कट करून थोडेसे काट राहतात, ते पण 40 पेक्षा कमी जर बाही असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता माझ्याकडे एवढे छोटेसे काट राहिलेले आहेत आणि ह्या काठामध्ये सुंदर असा छान प्रकारे मी पॅटर्न बनवणार आहे, कारण कस्टमरला ते काट वापरून पॅटर्न हवा होता। तर या इथं पहिल्यांदा नेकचं मार्किंग करते। तर पूर्ण उंची जी आहे गळ्याची 10 होती, 2.5 इंचावर मार्क केलं आणि त्या पद्धतीने 2.25 इंच गळारुंदी घेऊन मी एक चौकोन तयार करून घेतला। आता इथे ब्लाउजची पूर्ण उंची आहे त्यामध्ये 1 इंच प्लस केलं, शोल्डर 5.5 घेतलाय आणि छाती 40 असल्यामुळे मुंढा 6 इंच घेतलेला आहे। तर हे बघा, छातीचा चौथा भाग, पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच, कमरेचा चौथा भाग आणि पुढे शिलाई मार्जिन 2.5 इंच, बॅक साईडला 1 इंच टक्स आणि शिलाई मार्जिन। आता हा बॉक्स मी जो तयार केलेला आहे त्यामध्ये मी आता नेक ड्रॉ करणार आहे। त्यासाठी बघा बॉटम साईडला 2 इंचावर मार्क केलेला आहे आणि पुन्हा जो चौकोन आहे त्याचा कॉर्नरपासून पुन्हा 2 इंचावर मार्किंग केलं, म्हणजे आपल्याला हा प्रॉपर शेप ड्रॉ करता येईल जसा पाहिजे तसा। तर अशा पद्धतीने मी इथे कर्व दिला आणि जो नेकला वरती सरळ लाईन घेतली। आता तुम्हाला हवा तेवढा डीप तुम्ही ब्रॉड करू शकता बाहेरच्या बाजूला। आता या कस्टमरला जास्त ब्रॉड नको होता म्हणून मग मी तो जितक्यात तितका ठेवला आहे। तुम्हाला हवा तेवढा तुम्ही आर्महोलच्या बाजूला याला डीप ठेवू शकता। आता मार्किंग करून झालं आहे तसं मी अस्तरवरती कट करणार आहे आणि पाहू शकता जसं आहे तसं मी कट केलं आहे। आता आपण ह्याला घेणार आहोत स्टिच करायला। तर मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ भाग वर ठेवला आणि त्यावरती अस्तर ठेवलं आणि आता हे पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला। हलू नाही म्हणून टाचण्या लावल्या, कारण ब्लाउजचं पीस खूप सुळसुळतं होतं। आता ह्याला 1/2 इंच मार्जिन कवर करून मी गळ्याच्या दिशेने टीप टाकून घेतली आणि मधला गळ्याचा जो मेन फॅब्रिकचा भाग आहे तो कट करून घेतला। व्यवस्थित नॉचेस द्यायचे, कारण बरेचसे कर्व आहेत, कॉर्नर आहे, व्यवस्थित नॉचेस द्यायचं। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे कॅनव्हास वापरा, कारण बऱ्याच जणींना काय होतं नॉचेस कट करताना एखादं फॅब्रिक अस्तर किंवा मेन फॅब्रिकला थोडंसं जरी मार्जिन कमी घेतलं गेलं तरीसुद्धा फिनिशिंग बिघडतं, त्यामुळे तुम्ही कॅनव्हास वापरू शकता। आता हे मला पलटी करायचं होतं, पण त्या अगोदर मी काय केलं, मला बॉटमला कमरपट्टी नव्हती लावायची कमरेला, म्हणून मी इथेच शिलाई मार्जिन 1/2 इंच कवर करून टिप टाकून घेतली आणि आता हे मधल्या बाजूने मी हे उलटं करून घेणार आहे। उलटवून घेतल्यानंतर बॉटमला वरून एक दाबटीप देते आणि नेकला सुद्धा मी वरून एक छान अशी दाबटीप देऊन घेणार आहे। त्यानंतर एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे अस्तरच्या बाहेरचं ते व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आणि ते विथ फिनिशिंगने कट करून घ्यायचं सगळं। अशा पद्धतीने हा आपला बेसिक नेक तयार झाला आहे। तुम्हाला जर का सेम प्रकारचा बेसिक नेक बनवायचा असेल तर तुम्ही हा अशा पद्धतीने सिंपल असा बनवू शकता। याला वरून लेस लावा, एक सुंदर असा एक छान पॅटर्न तयार होतो। आता इथे मी टक्स घेते आहे। टक्ससाठी मी फोल्ड केलं आहे, टक्सची उंची घेतलेली आहे मी तयार 4.5 इंच, म्हणजे आता इथे बॉटमला आपण फिनिशिंग दिले म्हणून 4.5, फिनिशिंग नसतं दिलं तर 5 इंचावर टक्स घेतला असता, म्हणजे 1/2 इंच बॉटमला आपण कमरपट्टी जोडण्यात केलं असतं। टक्स टाकून झाला आहे। आता मी इथे छान इस्त्री करून घेते या फॅब्रिकला आणि आता खरी वेळ आली पॅटर्नची। तर इथे एकदम छोटेसे काठ होते, तर ते मी व्यवस्थित त्याचा चौकोन असा 4 वेळा फोल्ड करून एक चौकोन फोल्ड करून घेतला आणि याचा गोल सर्कल कट करायचा आहे। तर मी 2-2 इंचावर मार्क केलं आणि असा वेगळा असा शेप ड्रॉ करून घेतला आणि तो कट केला, म्हणजे याचा सर्कल तयार होईल, म्हणजे गोल। तर अशा पद्धतीने हा गोल तयार झालेला आहे। आता हा काय करायचं, अस्तरवरती पूर्ण राऊंड पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आणि मधून कट करायचं, म्हणजे 2 हाफ सर्कल तयार होतील, 2 अर्धे सर्कल। तर ते मी अगोदरच कट केले, तुम्ही हवं तर नंतरसुद्धा कट करू शकता। आणि याला बघा जे गोल भाग आहे त्याला आपल्याला टिप टाकून घ्यायची
आणि मग एक्स्ट्रा भाग जो आहे अस्तरचा तो कट करायचा, व्यवस्थित नॉचेस द्यायचे आणि हे पलटी करून घ्यायचं. आणि ह्याला प्रेस लावून घ्यायची किंवा वरून टीप दिली तरी सुद्धा चालणार आहे. मी ह्याला इस्त्री करून घेतली. त्यानंतर आपल्याला इथे एक बो तयार करायचा आहे, तर त्यासाठी मी डबल फॅब्रिक घेतलेला आहे. आता माझ्याकडे असं फॅब्रिक अवेलेबल होतं म्हणून तुम्ही सिंगल फॅब्रिक घेऊन ते डबल फोल्डसुद्धा करू शकता, एकाच साईडने टीप येईल. करेक्ट, माझं वेगवेगळे तुकडे होते म्हणून मी इथे दोन्ही साईडला टीप दिलेली आहे. तर साधारणतः याची उंची मी 4 इंच घेतलेली आहे. आणि आता हे मी दोन्ही साईडला टेप टाकून पलटी करून घेतलं. यालासुद्धा छान इस्त्री करून घ्यायची. त्यानंतर बघा इथे मी याचा सेंटर काढला आणि साधारणतः आपल्याला टोटल 9 इंच हवं आहे, म्हणजे आपला गळा जेवढा स्प्रेड होणार आहे त्या पद्धतीने घ्यायचं. तर मी हे 5 इंचावर कट केलं डबल फोल्ड, म्हणजे 10 होईल. अर्धा इंच स्टिचिंगमध्ये जाईल, म्हणजे मधल्या बाजूला 9 इंच राहील. तर मी याचा सेंटर काढला आणि एक साईडला हा अर्धगोल आणि एक साईडला हा अर्धगोल असे दोन्ही साईडला मी अटॅच करून घेतले. हे तुम्ही बाहेरच्या बाजूला सुद्धा अटॅच करू शकता किंवा आता मी जसं अटॅच करते तसं सुद्धा तुम्ही अटॅच करू शकता. आता कडेने टीप टाकून झाल्यानंतर हा अर्धगोल आहे तो सुद्धा व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आणि हा जो आपण गळ्याचा शेप तयार केलेला आहे त्या शेपमध्ये हे अशा पद्धतीने आपण छान असं ठेवणार आहोत आणि तिथे हे व्यवस्थितरित्या अटॅच करून घेणार आहोत. आता हे अटॅच करताना आधी मी टाचण्या लावून घेतल्या, जेणेकरून ते मेजरमेंट आपण जे काही घेतलं आहे ते सरकू नये म्हणून. हे असे अटॅच करून घेतलेला आहे आणि आता इथे मी हा जो पार्ट आहे तो गोळा करून बोसारखा इथे मी इथं मध्ये टीप टाकणार आहे. तर तुम्हाला मशीनवर टीप टाकायला जमत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा सुई दोऱ्याने ते टक करू शकता आणि मध्ये छान असा एखादं बटन लावा किंवा एखादा मणी गोल्डन कलरचा लावा किंवा एखादं तुम्हाला हवं तर एखादं ब्रॉच पण मिळतं स्टोनचं, ते सुद्धा लावलं तरी चालेल. पॅच मिळतो तो सुद्धा लावला तरी सुद्धा चालेल, डिपेंड ऑन. तर इथे हे कस्टमरनी सांगितलं होतं की मी पॅच आणेल आणि तो मी लावेल, तुम्ही फक्त पॅटर्न बनवा. म्हटलं ओके. सो अशा पद्धतीने हा सुंदर असा पॅटर्न आपला तयार झालेला आहे. आणि कसा वाटला, सिम्पल आणि सोबर आणि दिसताना सुद्धा तो खूप छान दिसतो आणि ब्लाऊज उतरण्याचे चान्सेससुद्धा नाही आहेत अशा पॅटर्नमध्ये. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे कमेंट करून मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा इतरांसोबत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय.